स्मार्ट मीटर सक्तीविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या पालघरमध्ये एल्गार. महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा. स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात शिवसेना शिंदे गटाने पालघरमध्ये जोरदार आंदोलन छेडत महावितरणच्या पालघर मंडळ कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शहरातील हुतात्मा चौकातून निघालेल्या या मोर्चात जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी करत स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना अवाजवी वीज बिले येत असल्याचा आरोप केला. तसेच वीज ग्राहकांवर त्यांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अशी मागणी करण्यात आली. मोर्चानंतर महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत अधिकाऱ्यांनी वीज ग्राहकांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नसल्याचे आश्वासन दिले. तसेच याबाबत त्यांनी आंदोलनकर्त्यांसमोर जाहीरपणे ही भूमिका स्पष्ट केली. स्मार्ट मीटरची सक्ती सुरूच ठेवल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला. आम्ही सत्तेत असलो तरी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहू असे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी सांगितले. या मोर्चात उपनेत्या ज्योती मेहर, सहसंपर्क प्रमुख केदार काळे, जिल्हा संघटिका वैदेही वाढान, पालघर नगराध्यक्ष उत्तम घरत, डहाणू नगराध्यक्ष राजेंद्र माछी, माजी आमदार अमित घोडा यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. स्मार्ट मीटर सक्तीविरोधात पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी नेमकं काय सांगितलं ते आपण ऐकूया. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पालघर जिल्ह्यातील शहर असो अथवा ग्रामीण या भागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट मीटर सक्तीच्या नावाखाली वीज ग्राहकांची अक्षरशः लूट सुरू आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पालघर जिल्हा हा ग्रामीण आदिवासी बहुल जिल्हा आहे. येथे आज जी कुटुंबाची व्यवस्था आहे ही साधारणतः एक माणूस घरात कमवतो, 15 ते 20 हजार पगार घेतो आणि या 15 ते 20 हजार पगारामध्ये कुठल्याही वीज ग्राहकाला विश्वासात न घेता, त्यांना माहिती पडून न देता स्मार्ट मीटर लावण्याचे प्रकार जे सुरू आहेत यामधून लोकांना 5-5, 10-10 हजार रुपये बिल येत आहेत. आज सामान्य ग्राहकाने हा बिल भरायचं कुठून? आणि या संबंध सक्तीच्या विरोधामध्ये शिवसेना रस्त्यावर आहे आणि आमची एकमुखी मागणी आहे की कुठल्याही प्रकारची स्मार्ट मीटर सक्ती ही वीज ग्राहकावर करता कामा नये आणि तो करण्याचा प्रयत्न झाला तर यापुढे मात्र जो हात तो स्मार्ट मीटर लावण्याकरता येईल तो हात छाटल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. जनतेमध्ये बोललं जात आहे की सत्तेमध्ये हा पक्ष आहे आणि त्याच्यानंतर ते आंदोलन का करत आहे? बघा, बाळासाहेबांनी येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करणार आहे का? बाळासाहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं आम्हाला की सत्ता ही जनतेसमोर नाही, सत्ता ही जनतेकरता आहे आणि जेव्हा जनतेवर अन्याय होईल तेव्हा तुम्ही पुढचा मागचा न विचार करता रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि आज शिवसेनेचे लोकाभिमुख नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आम्हाला नेहमी एक त्यांचा आम्हाला संदेश असतो की तुम्ही लोकांकरता राहा, लोकांच्या सोबत राहा, लोकांच्या मुद्द्यांना घ्या. आणि जर प्रशासन याविषयी जर ऐकत नसेल तर तुम्हाला सरकार कुठलीही असो, आपलं असो, विरोधकांचं असो, पण आपण रस्त्यावर उतरलंच पाहिजे. हा जनतेचा आवाज आहे, जनतेची व्यथा आहे आणि जनतेच्या व्यथेच्या मध्ये विरोधक शांत गाढ झोपलेत. मग ती विरोधकांनी घरी बसायचं आणि आम्हाला सांगायचं की सत्तेमध्ये असताना आंदोलन, आमच्यामध्ये हिंमत आहे की सत्तेमध्ये असताना सुद्धा लोकांच्या विषयाकरता रस्त्यावर उतरायची आणि तो आवाज आम्ही बुलंद करतोय. आणि शिवसेनाचा जन्मच मुळात लोकांकरता झालेला आहे. 80% समाजकारण आणि केवळ 20% निवडणुकीपुरतं राजकारण या एका ब्रीदवाक्याखाली शिवसेनेचा जन्म झालाय. आणि बाळासाहेबांनी दिलेला विचार, दिघे साहेबांनी दिलेली शिकवण आणि शिंदे साहेबांचं लोकाभिमुख नेतृत्व या विषयावर पालघर जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांना दिलासा मिळावा आणि कुठल्याही प्रकारची सक्ती वीज ग्राहकावर होऊ नये याकरता शिवसेना रस्त्यावर. आणि याही पुढे जेव्हा जेव्हा जनतेवर अन्याय होईल जनतेचा आवाज शिवसेना रस्त्यावर बुलंद करेल.